सांग. नमस्कार. ध्रुववी शिशुशाळा अप्पावळांचा पुणे. आज आम्ही विज्ञान दिन साजरा करतोय शाळेमध्ये आमच्या. त्यानिमित्ताने विज्ञान दिनाचं प्रदर्शन मांडलेलं आहे. तर मुलांनी केलेले काही प्रयोग आहेत, काही आमच्या शाळेतले प्रयोग आहेत की जे आम्ही मुलांना दाखवतो. तर त्याची मी तुम्हाला माहिती सांगते थोडक्यात. हा उसाचा चरक आहे, लाकडी आहे. तर पूर्वी उसाचा रस कसा काढायचे हे दाखवण्यासाठी आहे हा प्रत्यक्ष. हे बहिर्गोल भिंगातून लहान वस्तू मोठी आपल्याला दिसते हे सांगण्यासाठी. हे गतिचक्र आहे, एक चाक फिरलं की त्याच्याप्रमाणे सगळी चाकं फिरतात. हे काय गुणित प्रतिमा म्हणजे मल्टिपल इमेजेस. एका चित्राच्या जास्त इमेजेस दिसतात कारण हे समोरासमोर आरसे असल्यामुळे एका ठराविक कोणामध्ये ते गेले की त्यांच्या अनेक प्रतिमा दिसतात. हे आहे मिठाच्या पाण्यामध्ये लिंबू तरंगतं आणि तेच लिंबू साध्या पाण्यात तरंगत नाही. हा प्रयोग असा आहे की साबण लावलेल्या बोटांनी इथे हे केलं तर सगळे जंतू निघून जातात. त्यामुळे आपण हात नेहमी साबण लावून धुवावे हे कळण्यासाठी. हा लोहचुंबकाचा जादू म्हणून प्रयोग आहे. लोहचुंबकाला लोखंडी वस्तू चिकटतात, ज्या लोखंडी नसतात त्या चिकटत नाही. हे मिश्र रंग, याच्यामध्ये मूळ रंग आहेत पिवळा, लाल, निळा आणि हे रंग एकमेकांमध्ये मिश्रित केले की त्याचे कोणते रंग तयार होतात हे मुलांना दाखवण्यासाठी म्हणून हे आहे. हे म्हणजे पेल्यातली बाग, म्हणजे मातीमध्ये कोणतंही धान्य टाकलं की ते रुजतं, त्याला कोंब येतात, त्याच्यातनं रोप येतं. पण ज्या वस्तू असतात त्याला काहीच होत नाही, त्या तसेच राहतात. म्हणजे कशातनं काय उगवतं, कशातनं उगवत नाही. हे ऑक्सिजनला ज्वलनासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते ते दाखवणारा हा प्रयोग आहे. ही विजेची बटणं पूर्वी असायची ती आणि आत्ता विजेची काय उपकरणं आहेत ती ठेवलेली आहेत. हा तरंगणे बुडणे म्हणजे पाण्यामध्ये कोणत्या वस्तू तरंगतात, कोणत्या तरंगत नाहीत हे दाखवणारा प्रयोग आहे. हे आपले शरीराचे अवयव, त्याचप्रमाणे झाडांचे अवयव, पान, फूल, फळ हे झाडांचे अवयव आणि शरीराचे कोणते अवयव असतात ते दाखवणारे चित्र आहेत. हे सगळं मुलांनी करून आणलंय, पालकांची खूप मदत झाली यासाठी. इकडे जलचक्र म्हणजे पाऊस कसा पडतो, हे जलचक्र कायम कसं चालू असतं ते दाखवणारे हे प्रयोग आहेत इथे. हे ऋतुचक्र, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, ऋतूंप्रमाणे कसे बदल होतात ते. ही आपली सूर्यमाला, सूर्य आणि सगळे नवग्रह, इंद्रधनुष्यात रंग कसे तयार होतात